8वा व 9वा हप्ता वाटप सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो बघा, आज दुसरा दिवस आहे. टप्पा वितरणाचा दुसरा दिवस आहे. ब्याच ताईंना या ठिकाणी पैसे अजून आलेले नाहीत. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, ब्याच या ठिकाणी सांगितलं जात आहे की बाबा या दिवसापासून वाटप होणार आहे, या दिवसापर्यंत वाटप होणार आहे. आणि तरी पण ब्याच ताईंच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत. हे तुम्हाला मी पहिल्याच सुरुवातीला सांगत आहे की ब्याच ताईंच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत. लाडक्या ताईंनो बघा, वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे का नाही, ह्या पण प्रश्न आता या ठिकाणी मोठा उपस्थित होत आहे की बाबा खरंच वाटप सुरू झाला आहे का. मुख्यमंत्री साहेबांनी म्हणलंय, उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणलंय, या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी देखील म्हणलंय की बाबा या तारखेपासून पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील. मग पैसे नेमके येणार कधी? तर लाडक्या ताईंनो, तुमच्या कुणाच्या अकाउंटला आज पैसे आलेले आहेत का? काल कुणाच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत का? एकदा तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो बघा, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 2100 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. परत सांगतो तुम्हाला लाडक्या ताईंनो, या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयेचा मुद्दा मांडला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला 2100 रुपये आता भेटणार नाहीत. आपली जी अपेक्षा होती, आपण एक मागणी केली होती सरकारकडे की बाबा 2100 रुपये आम्हाला भेटावेत, जे तुम्ही सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर की बाबा 2100 रुपये तुम्हाला भेटतील. पण ते तसं होणार नाहीये. या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यात देखील तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाहीत. अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी हा मुद्दा वगळण्यात आलेला आहे. 2100 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. ब्याच ताई या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत की 2100 रुपये सर आम्हाला का भेटत नाहीये. आणि त्याच्यानंतर हा 1500 रुपयाचा हप्ता जो फेब्रुवारी महिन्याचा बाकी आहे, तो पण आमच्या अकाउंटला आला नाहीये. मार्च महिन्याचा 1500 रुपये अकाउंट बोलले होते की आम्हाला जे भेटणार आहेत ते पण आमच्या अकाउंटला आले नाहीत. मग नेमकी काय गोष्ट होत आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 15 फेब्रुवारीला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ आता त्यासाठी तुम्ही बघितलं असेल 20 दिवस उलटून गेलेले आहेत. 15 फेब्रुवारीला सांगितलं होतं की बाबा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये बघा, 15 फेब्रुवारी सांगितलं होतं 8 दिवसाच्या आत हप्ता जमा होणार आहे, हे मी सांगितलं होतं. अजितदादा पवार यांनी या ठिकाणी अर्थमंत्री आहेत आणि आपल्या राज्याचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं 15 फेब्रुवारीला की येणाऱ्या 8 दिवसाच्या आत मी तुम्हाला पैसे देणार आहोत, आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत. आणि मी सह्या काल केलेल्या आहेत. 3500 कोटी रुपयाच्या चेकवर, 3500 कोटी रुपयाच्या चेकवर या ठिकाणी सह्या देखील मी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटतील, अशा स्वरूपाची या ठिकाणी वक्तव्य या ठिकाणी अजितदादा पवार यांनी केलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, 3 मार्चला म्हणजे 3 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केलं होतं. त्यांनी 3 मार्चला काय सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, तर त्यांनी सांगितलं होतं 5 मार्च ते 8 मार्च या दिवसांमध्ये तुम्हाला पैसे हप्ता वाटप होणार आहे. त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की फक्त फेब्रुवारी महिन्यात हप्ता येईल. पुन्हा नंतर त्यांनी एक सांगितलं की फेब्रुवारी मार्च महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे भेटतील, म्हणजे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येतील, हे त्यांनी सांगितलं होतं 3 मार्चला. लक्षात घ्या, 3 मार्चला सांगितलं होतं की तुम्हाला 5 मार्च पासून पैसे वाटपाला सुरुवात होईल. 5 मार्च, 6 मार्च, 7 मार्च आणि 8 मार्चच्या अगोदर पूर्वसंध्येला महिला दिनाच्या अगोदर तुमच्या पैसे अकाउंटला येतील. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पण आहे. व्हिडिओ मी तुम्हाला मागे पण दाखवला होता किंवा तुम्ही सगळीकडे टीव्हीवर पण बघितलेला आहे की 5 मार्च पासून वितरण चालू होणार आहे.
तर कोणत्या ताईला काल 5 मार्चला पैसे आलेत का? ब्याच कमेंट्स येत आहेत की सर अजून पैसे आम्हाला आलेले नाहीत. या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं अदिती तटकरे मॅडम यांनी की 5 मार्च ते 8 मार्च पर्यंत पैसे येणार आहेत. आज आहे गुरुवार, आज आहे 6 मार्च. तर आतापर्यंत कोणाच्या ताईला पैसे अकाउंटला आलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एबीपी माझाला सांगितलं होतं बघा, एबीपी माझाला काल या ठिकाणी सांगितलं होतं कोणत्याही क्षणी हप्ता जमा होणार 5 मार्चला, म्हणजे कालच त्यांनी सांगितलं होतं बुधवारी की बाबा लाडक्या ताईच्या अकाउंटला कोणत्या क्षणी पैसे येऊ शकतात. कारण की बाबा या ठिकाणी अर्थमंत्री असतील किंवा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील. आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 5 मार्च पासून पैसे येतील. 5, 6, 7 या 3 दिवसांमध्ये पैसे येतील. तर त्याच्यामुळे या ठिकाणी टीव्ही चॅनलला पण सांगितलं होतं की बाबा पैसे तुम्हाला आजच तुम्हाला वितरण होणार आहे. पण जर मी असं कमेंट्स वाचल्या, प्रत्येक ताईची कमेंट्स येत आहे की सर पैसे आले नाहीत, हा आमचा जिल्हा आहे सर पैसे आले नाहीत, हा आमचा जिल्हा आहे सर पैसे आले नाहीत, हा आमचा जिल्हा आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, आणि काही ताईंचे असे पैसे, काही ताईंचे, काही दादांचे असे पण मेसेज येत आहेत की सर आम्हाला पैसे आले, आमच्या बहिणीला पैसे आले, आमच्या आईला पैसे आले, हो सर मला पैसे आले. तर असे पण काही मेसेज येत आहेत. पण लक्षात घ्या, मला असं वाटतंय की बाबा अजून हप्ता वाटप झालाय का नाही. कारण की त्यांनी आतापर्यंत जर बघितलं 95% ताईंना पैसे अजून आले नाहीत. मग 5% ताईंना कोणत्या पैसे आले ते मला पण आता समजत नाहीये. कारण की लक्षात घ्या, कमेंट्स या ठिकाणी येत आहेत, भरपूर सारे कमेंट्स येत आहेत की आम्हाला सर अजून पैसे आलेले नाहीत. मग या ठिकाणी सांगितलं होतं 5 मार्चला पैसे येणार आहेत. नंतर जी 24 तास निपायचं होतं, आजपासून हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर लक्षात घ्या, 5 मार्च म्हणजे काल त्यांनी सांगितलं होतं पैसे वाटप सुरू होणार आहे. नंतर साम टीव्हीने सांगितलं होतं काही तासांमध्ये तुम्हाला, काही तासांमध्ये हप्ता वाटप सुरू होणार आहे, काही तासात तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, काही तासांमध्ये हप्ता जमा होणार आहे. तर या ठिकाणी कालच त्यांनी सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? साम टीव्हीनी आणि टीव्ही 9 मराठी यांनी पण सांगितलंय आजपासून हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, कालच सांगितलं होतं की हप्ता वाटप सुरू होणार आहे, कालच सांगितलं होतं. पण ब्याच ताईंना अजून पैसे आलेले नाहीत. या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी पण सांगितलेलं आहे की बाबा महिला दिनाच्या अगोदर म्हणजे 8 मार्चच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तर बघा, आता राहिले 2च दिवस राहिलेले आहेत. तर लाडक्या ताईंनो फक्त आता एकच आपल्याला सगळ्यांच्या आपण गोष्टी बघितल्या. बघा लाडक्या ताईंनो, मला स्वाभाविक आहे, सगळ्यांना वाटत आहे की बाबा सर इतके दिवस झाले पैसे का आमच्या अकाउंटला येतात. फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही वाट बघतो. प्रत्येक ठिकाणी सांगितलं जात आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे देत. एक जण म्हणताय की आता येतील, एक जण म्हणताय की सर हप्ता पडला, एक जण असं म्हणते तसं म्हणते. ब्याच त्या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे. पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता एक शेवटचं तुम्हाला मी सांगत आहे ते बघा. आपल्याला फक्त या ताईवर आपल्याला काय करायचं, या ताईवर विश्वास ठेवून या ठिकाणी ताई, कारण ताईंनी काय सांगितलंय 8 मार्च पर्यंत. आता एकच अपडेट आपल्या समोर आहे, ती म्हणजे 8 मार्च म्हणजे शनिवार पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. शनिवार पर्यंत जर वाट बघितली आपण तर बघा, आज गुरुवार तर काय संपलेला आहे, उद्या शुक्रवार आणि शनिवार म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये आपल्याला फक्त वाट बघायची आहे. 2 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. जर ह्या आदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलं असेल, अधिवेशन त्यांनी सांगितलं. आणि ते पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला लाडक्या ताईंनो, पत्रकार परिषदेमध्ये बोलणं वेगळं, नंतर तुम्हाला सभेमध्ये बोलणं वेगळं, एखाद्या पार्टीमध्ये बोलणं वेगळं, एखाद्या चर्चेसत्रामध्ये बोलणं वेगळं. पण लक्षात घ्या, अधिवेशनात बोलणं खूप वेगळं असतं. अधिवेशनात सगळ्या या ठिकाणी विरोधक असतात, स्वतःच्या पक्षाचे असतात, सगळे पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांच्यासमोर एखादी तारीख सांगणं खूप मोठी गोष्ट असते.
आणि ती एकदम खरी मानली जाते. तर अजित तटकरे मॅडमनी काल अधिवेशनात देखील सांगितलेलं की 8 मार्च पर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत. तर आता राहिलेत फक्त 2 दिवस, उद्या आणि परवा. तर वाट बघायची आहे. तर कोणत्या ताईला पैसे आले अकाउंटला तर मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात अगोदर बघा. लाडक्या ताईंनो, तुमच्या अकाउंटला जर मेसेज आला तर सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि किती रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेत. सगळ्यात अगोदर आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकायची आहे. तुमच्या कमेंट सगळ्यांच्या मी वाचत आहे. जर या ठिकाणी पॉझिटिव्ह कमेंट्स मला भरपूर साया दिसल्या तर लगेच तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या बाकीच्या ताईंना अपडेट्स देणार आहे. किंवा मला जर दुसरीकडून पत्रकारांशी पण माझी चर्चा होत असते, पत्रकारांबरोबर पण मी चर्चा करत असतो. जर वरून मला समजलं किंवा गेमधून अधिकाऱ्यांकडून कोणाला समजलं, ती पण तुम्हाला माहिती मी देणारच आहे. पण जर तुमच्या अकाउंटला पैसे आले तर सगळ्यात अगोदर तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर लाडक्या ताईंनो, कुणाला पैसे आले असतील तर नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि पैसे आलेत का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथेच थांबूया. त्याच्यामुळे फक्त नाराज होऊ नका, नैराश्य या ठिकाणी ठेवू नका. फक्त 2 दिवस राहिले. शेवटचे 8 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. 8 तारखेपर्यंत नंतर काय करायचं ते आपण आता नंतर पुन्हा ठरवणार आहोत. पण 8 मार्च पर्यंत सगळ्यांनी वाट बघायची आहे. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.